त्यांना सांगितलंय वास्तव आहे. कोणत्या टायमाला काय करायचं असे नियोजन केल्यानंतर आपलं उलट उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढतं. आणि ज्यात आत्मीयतेनं ती सांगायलेत. मी तुम्हाला एवढं सांगतो की आपल्याला यूट्यूब चॅनल फॉलो करून सबस्क्राईब करून बघायला पैसे नाहीत लागत. ज्या गोष्टी योग्य वाटतात त्या गोष्टी करा. ज्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटत नाही त्या गोष्टी सोडून द्या. पण अशा जी शेतकऱ्यासाठी काम करणारे असे काही विचार आहेत ही जी शेतकरी बांधव मांडतात. आज गावचे सरपंच आहेत, स्वतः शेती करतात, स्वतः प्रगतशील शेतकरी आहेत. आणि मी कृषी नॅनोच्या कंपनीत काम करतो. मी आत्तापर्यंत मार्केटला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात फिरलोय. पण ही जी विचार मांडण्याची पद्धत आहे, मी स्वतः मार्केटमध्ये शेतकऱ्यांना माहिती सांगत असतो, प्लॉटवर व्हिजिट करतो. पण जे अंतःकरणातून जे आवाज निघतो ना, अशा लोकांना शेतकरी आपला शेतकरी पुत्र येतो. अशा लोकांना आपण त्यांचं योग्य मार्गदर्शन घेऊन एकतर आपला बी फायदा करा आणि अशा लोकांना सुद्धा आपण प्रोत्साहन दिलं तर येणारा युवा वर्ग जे आज नोकरीकडे वळायला आहे, तर येणारा काळ हा शेतीकडे वळणारा आणि मुली सुद्धा शेतकऱ्याला दिल्या पाहिजेत. ही विचार करून शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला सहकार्य करा. जय जवान जय किसान.